त्यामुळे जागरूकता प्रदूषणाच्या बाबतीत पाहिजे. प्रदूषणाच्या विरोधात लोकांनी म्हणजे उभं राहून नागरिकांपासून ते आमच्यासारख्या मंत्र्यांपर्यंत प्रशासनाच्या सगळ्या लोकांनी जागरूकता बाळगली पाहिजे. आणि जे आम्ही वरचेवर AI वापरणार आहोत त्याच्यामुळे काय होईल की खोटे रिपोर्टिंग बंद होईल आणि डुप्लिकेशन बंद होईल आणि आपल्याला ह्युमन इंटरफेरन्स शिवाय आपल्याला रिअल रिपोर्टिंग मिळेल आणि मग त्याच्यावर आपल्याला काम करते. थँक्यू. मी स्वतः आता बघितलं इलेक्ट्रिक व्हेकलमध्येच येते. म्हणजे मी ती शहरातच वापरू शकते कारण ती खूप लांब जात नाही. माझा प्रवास खूप असतो पण मी स्वतः सुरुवात केली की मी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरते. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना मी म्हणून केलं तर माझ्या कार्यकर्त्यांनी पण घ्यायला सुरुवात केली. तर मी सगळ्या नेत्यांना म्हणेन की तुम्ही एक शहरामध्ये तरी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरा. सगळ्या मीडियालाही आवाहन करेन की तुमच्या एडिटर्सनी सगळ्यांनी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरा आणि प्रदूषणाला त्याच्यामध्ये आपल्याला बरंच आळा करता येईल. पण इलेक्ट्रिकल व्हेकल वापरली तर तुम्हाला ऊर्जा वापरावीच लागेल. मग ती ऊर्जा कुठून तरी कोलमधून येईल, कुठून हायड्रोमधून येईल, तर अल्टिमेटली ती पर्यावरणाशी निगडीतच राहील. त्यामुळे आपली जागरूकता, आपलं दायित्व हे पण तेवढंच महत्वाचं आहे. मला या विषयी माहित नाही. मी काही असं टिप्पणी करणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.